खूप छान. तर काल बऱ्याच जणांचे आपले रिझल्ट्स वगैरे आपण पाहिलेत, राईट? बऱ्याच जणांनी खूप छान असे रिझल्ट्स दिलेले आहेत आणि त्यांना चांगले कॉम्प्लिमेंट सुद्धा आलेत. हे पाहून खूप बरं वाटलं. कारण बऱ्याच वेळा काय होतं, तुम्हाला सारखं तेच सांगणं असायचं की तुम्ही थोडं वेळ द्या, ऍटलिस्ट थोडं वेळ द्या, प्रयत्न करा, राईट? आणि तसंच झालं ऍक्च्युली. आणि बऱ्याच जणांना जेव्हा त्यांचा वेट लॉस झाला, मग बऱ्याच जणांकडून त्यांना कॉम्प्लिमेंट्स आले की बाबा तुमचा शेप चेंज झालाय, वेट लॉस झालाय, राईट? खूप चांगले असे कॉम्प्लिमेंट्स आले, ते ऐकून खूप छान वाटलं, राईट? तर त्यासाठी आपण काय करतो, रेग्युलरली स्वतःला वेळ देतो आणि ते रिझल्ट्स आपण अचीव करतो. आणि ते कधी मिळणार आहेत आपल्याला, जेव्हा आपण टोटली डाएट करतो, वर्कआउट करतो, रुटीन फॉलो करतो, कुठल्याही प्रकारे बाहेरचं खात नाही, ओके, ऑइली खात नाही, जंक फूड खात नाही, तेव्हाच हे पॉसिबल होणार आहे, राईट? आणि जितकं प्रमाण तुम्हाला डाएट मध्ये दिलं आहे तितकं तुम्ही फॉलो केलं तर तुम्हाला नक्कीच त्यामध्ये रिझल्ट मिळतो, राईट? तर खूप छान. तरी स्टार्ट करूयात, राईट? चला, सगळ्यांनी थांबायचं आहे वॉर्मअप साठी. ओके. ओके, व्हेरी गुड. सगळ्यांनी वॉर्मअप साठी थांबायचं आहे. ओके, तर आपण वॉर्मअप स्टार्ट करणार आहोत. ओके, लेफ्ट साइड पासून आपल्याला वॉर्मअप स्टार्ट करायचं. चला, 1, 2, 3, 4, 5. रिव्हर्स. 1, 2, 3, 4, 5. ओके, आता आपल्याला करायचं आहे साइड बेंडिंग मोमेंट. ओके, सरळ थांबायचं आहे आणि साइड बेंड करायचं आहे. नेक 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. ओके, शोल्डर रोटेटर कपवरती हँड ठेवायचं आहे, फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये रोटेशन करायचं. 1, 2, 3, 4, 5. रिव्हर्स. 1, 2, 3, 4, 5. साइड लॅटरल रजेस. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. फ्रंट रेजेस. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. ओके, अडक्शन अबडक्शन करायचं आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. चला, नेक्स्ट मोमेंट आहे एल्बो रोटेशन. ओके, सरळ थांबायचं आहे आणि एल्बो रोटेशन करायचं. 1, 2, 3, 4, 5. रिव्हर्स. 1, 2, 3, 4, 5. ओके. चला, नेक्स्ट आहे रिस्ट रोटेशन. 1, 2, 3, 4, 5. रिव्हर्स. 1, 2, 3, 4, 5. चला, हँड्स ओपन आणि क्लोज करायचे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. ओके, कमरेवरती हँड्स ठेवायचे आहेत, राईट? आणि हिप रोटेशन करायचे. 1, 2, 3, 4, 5. रिव्हर्स. 1, 2, 3, 4, 5. ओके, पाय जवळ घ्यायचे आहेत, नीज अप अँड डाऊन करायचे, राईट? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. ओके, व्हेरी गुड. चला, तर सगळ्यांनी काय करायचं आहे, साइड हँड रेजेस करायचे आहेत, राईट? साइड हँड रेजेस. ओके, स्टार्ट करा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. चला, स्टार्ट करायचं आहे सगळ्यांनी. व्हेरी गुड.
खूप छान करत राहायचं सगळ्यांनी साईड हँड रेजेस. व्हेरी गुड. सगळ्यांनी साईड हँड रेजेस करत राहायचे. चला सगळ्यांनी करत राहायचं. व्हेरी गुड. खूप छान. व्हेरी गुड. खूप छान करत राहायचं आहे. चला लास्ट 20 सेकंड्स. व्हेरी गुड. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. ओके. व्हेरी गुड. खूप छान. चला तर आपला नेक्स्ट सेट आहे तो आहे आपल्याला फिट टचेस करायचे आहे. राईट. तेव्हा थांबायचं आहे. राईट. या प्रकारे डिस्टन्स घ्यायचा आहे. ओके. पायामध्ये आणि फिट टचेस 1, 2, 3, 4. ओके. साईडला वॉक 1, 2, 3, 4. ओके. साईडला वॉक 1, 2, 3, 4. ओके. साईडला वॉक 1, 2, 3, 4. ओके. कमरेचा जो पोस्चर आहे ओके या प्रकारे सरळ ठेवायचं. राईट. 1, 2, 3, 4. साईडला वॉक 1, 2, 3, 4. ओके. साईडला वॉक 1, 2, 3, 4. चला स्टार्ट करा सगळ्यांनी. व्हेरी गुड. खूप छान. सगळ्यांनी करायचं आहे. व्हेरी गुड. चला खूप छान. सगळ्यांनी करा. व्हेरी गुड. व्हेरी गुड. खूप छान. चला लास्ट 20 सेकंड्स. व्हेरी गुड. 1, 2, 3, 4. चला नेक्स्ट सेट आहे. ओके. स्ट्रेट थांबायचं आहे या प्रकारे. ओके. पायात डिस्टन्स वाढवायचा आहे. ओके. तर आपल्याला करायचं आहे सिंगल लेग फिट टचेस. ओके. स्ट्रेट हँड्स ठेवायचे आहेत आपल्याला. असं रोटेशन पाहिजे. राईट. 1. ओके. 2, 3, 4, 5, 6, 7, 8. ओके. या प्रकारे चला स्टार्ट करा. खूप छान. 9, 10. ओके. रोटेशन करायचं आहे या प्रकारे. चला व्हेरी गुड. सगळ्यांनी करायचं आहे. खूप छान. 6, 7, 8, 9.
21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 30, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40, 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49, 50. Last 10 seconds. Chala 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. नेक्स्ट मोमेंट आहे साइड बेंड. ओके, लगेच साइड बेंड स्टार्ट करायचे. पायात डिस्टन्स वाढवायचा आहे. डोळ्याच्या बाजूला हँड्स ठेवायचे टेम्पर बोन पाशी आणि या प्रकारे साइड बेंड. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. ओके, स्टार्ट करा सगळ्यांनी. व्हेरी गुड, खूप छान. चला, व्हेरी गुड. सगळ्यांनी करायचं आहे. व्हेरी गुड. लोअर बॉडी न हलवता फक्त अप्पर बॉडी बाइंड करायची. राईट, सरळ स्ट्रेट. ओके, खूप छान. सगळ्यांनी करायचं आहे. खूप छान, सगळ्यांनी करायचं आहे. व्हेरी व्हेरी गुड. व्हेरी गुड, खूप छान. चला, लास्ट 20 सेकंड्स. व्हेरी गुड. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. ओके, व्हेरी गुड, खूप छान. आता आपल्याला करायचं आहे जम्प, फीट टचेस आणि नी क्लॅप. ओके, या प्रकारे सरळ थांबायचं आहे. ओके, सरळ थांबायचं आहे. पायात डिस्टन्स. ओके, जम्प. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16. ज्यांना पेन आहे किंवा खूप ओव्हरवेट आहे, नी पेन आहे, त्यांनी फक्त विदाउट जम्प करता करायचे. राईट. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. ज्याला जम्प जमत नाही त्यांनी फक्त फीट टचेस करून क्लॅप करायचे. ओके, या प्रकारे. चला, व्हेरी गुड, खूप छान. सगळ्यांनी करायचं आहे. पाठ न वाकवता फीट टचेस करायचे आपल्याला. ओके, या प्रकारे बघू शकता. फीट टचेस करायचे या प्रकारे. त्याच्यानंतर क्लॅप करायचं आहे. ओके, व्हेरी गुड, खूप छान. चला, सगळ्यांनी करायचं आहे. 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19. स्पीड वाढवायचा आहे. 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31,
32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40, 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49, 50, 51, 52, 53, 54, 55, 56, 57, 58, 59, 60. ओके, व्हेरी गुड. खूप छान. ओके, व्हेरी गुड. नेक्स्ट सेट आहे तो आहे माउंटन क्लाइम्बिंग, राईट? ओके, जमिनीवरती पोझिशन घ्यायचं आहे. ओके, या प्रकारे माउंटन क्लाइम्बिंग करायची. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18. चला स्टार्ट करा. व्हेरी गुड. ज्यांना हे नाही जमलं तर त्यांनी स्टँडिंग मुवमेंट मध्ये या प्रकारे हाय करू शकतात, राईट? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. ओके, व्हेरी गुड. चला सगळ्यांनी करायचं आहे. खूप छान. चला, व्हेरी गुड. व्हेरी व्हेरी गुड. खूप छान. व्हेरी गुड. सावकाश करायचं आहे जे नवीन आहेत त्यांनी. ओके, व्हेरी गुड. प्रयत्न करत राहायचे. चला, व्हेरी गुड. खूप छान. ज्यांना जमत नव्हतं त्यांनी थोडस प्रयत्न करून पण बघायचंय, राईट? खूप छान. चला, लास्ट 30 सेकंड्स. कम ऑन, फास्ट करत राहायचंय. लास्ट 30 सेकंड्स. व्हेरी गुड. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 29, 30. ओके, व्हेरी गुड. खूप छान. चला, तर नेक्स्ट सेट आहे आपल्याला करायचं आहे पुशअप्स करायचे आहेत, राईट? पुशअप्स. चला, सगळ्यांनी पोझिशन घ्यायची आहे पुशअप साठी. जमिनीवरती सावकाश. ओके, हे आहे पहिली पोझिशन, एकदम सिंपल. ओके, गुडघे ठेवून आपण काय करतोय? पुशअप्स करतोय, राईट? या प्रकारे 1, 2, 3, 4. ओके, एकदम सिंपल. जे नवीन आहेत त्यांनी या प्रकारे करायचं आहे आणि जे जुने आहेत, रेग्युलर करत होते, त्यांनी दुसरी स्टेज स्टार्ट करायचं आहे या प्रकारे. दोन्ही पाय मागे आणि दोन्ही जे फीट आहेत वरती उचलून मग परफॉर्म करायचं आहे, राईट? 1, 2, 3, 4. ओके, ज्यांना पायावरती जमतं असं ते पायावरती करू शकतात, राईट? 1, 2, 3. ओके, चला करायचं आहे. करताना लक्ष काय द्यायचं आहे की आपले जे चेस्ट आहे, ओके, ते चेस्ट ट्रेन झालं पाहिजे, राईट? म्हणजेच आपली बॉडी जास्त मागे न जाता पुढे पाहिजे बॉडी, राईट? खूप जण काय करतात, बॉडीला जास्त मागे घेतात, मग सगळं शोल्डर वरती ताण जाणवतो, राईट?
जेव्हा शोल्डर वरती ताण जाणवतो तेव्हा समजून घ्यायचंय की आपली बॉडी मागे आहे, राईट. मग त्याला थोडंसं पुढे आणायचंय. ओके, चला स्टार्ट करा. व्हेरी गुड, खूप छान. चला 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13. गोपाळ मॅम बॉडी पुढे. पटेल मॅम अजून पुढे. ओके, व्हेरी गुड, प्रयत्न करा. हे स्ट्रेंथ ट्रेनिंग आहे. ओके, स्ट्रेंथ मध्ये खूप हेल्प करते एक्सरसाइज, स्ट्रेंथ वाढवण्यासाठी. ओके, व्हेरी गुड. कधीही लक्षात ठेवा, तुम्हाला पुशअप्स मध्ये जेव्हा पण पुशअप्स करायला लावतील, राईट, अगोदरपेक्षा यामध्ये इम्प्रुव्हमेंट्स पाहिजेच पाहिजे तुमच्यामध्ये. म्हणजे तुम्ही करूनच दाखवले पाहिजेत, राईट, पुढे जाऊन एकदम इझिली. जेवढं तुम्ही लवकर कराल इझिली, ओके, तेवढे तुमच्या बॉडीमध्ये चेंजेस लवकर होतील, राईट. तर पूर्ण कॉन्सन्ट्रेट ठेवायचं आहे. ओके, पुशअप्स मध्ये हे लक्षात ठेवा. व्हेरी गुड, खूप छान. एकदम सरळ रेषेमध्ये जायचंय आणि सरळ रेषेमध्ये वरती यायचंय, राईट. चला लास्ट 5 रेपिटेशन्स प्रॉपर करा एकदम. 1, 2, 3, 4, 5. मान सरळ पाहिजे खाली, राईट, मान सरळ पाहिजे. व्हेरी गुड, खूप छान. चला नेक्स्ट मोमेंट आहे ते आहे फिट टचेस करायचे आपल्याला पुशअप पोझिशन मध्ये, राईट. या प्रकारे आपल्याला पोझिशन घ्यायची आहे पुशअपची. ओके, फिट टचेस करायचे. 1, 2, 3, 4, 5, 6. ओके, व्हेरी गुड. चला स्टार्ट करा. ज्यांना जर सपोज खाली नाही जमलं, राईट, तर त्यांनी स्टँडिंग मोमेंट मध्ये या प्रकारे फिट टचेस करू शकतात. ओके, ओके, व्हेरी गुड. चला स्टार्ट करा. खूप छान. चॅलेंज द्यायचंय बॉडीला, राईट. व्हेरी गुड, खूप छान. प्रयत्न करा. व्हेरी गुड, खूप छान. चला प्रयत्न करा. लास्ट 30 सेकंड्स. व्हेरी गुड. लास्ट 20 सेकंड्स. कम ऑन फास्ट. लास्ट 15 सेकंड्स. व्हेरी गुड. प्रॉपर फॉर्म मध्ये करायचं आहे. ओके, पाय घसरू द्यायचे नाहीये, राईट. व्हेरी गुड. लास्ट 10 सेकंड्स. खूप छान. चला व्हेरी गुड. तर सगळ्यांना करायचं आहे प्लॅंक करायचंय, राईट. चला, खूप छान. जमिनीवरती पोझिशन घ्यायची आहे. ओके, सर्व डायरेक्शन. ओके, पहिला प्लॅंकचा मोमेंट आहे रेग्युलर प्लॅंक, राईट. एल्बोज ठेवून खाली.
रेग्युलर प्लॅंक पाय सरळ करून असं करायचं आहे. ज्यांनाही नाही जमत पायावरती त्यांनी पाय टेकून ह्या प्रकारे एल्बो ठेवून पाय असे उचलायचे आहेत. ओके, पण पोट टेकायचं नाहीये जमिनीवरती. या प्रकारे 2 मोमेंट आहेत. ओके, दोन्ही मोमेंट करू शकतात कुठलंही. ओके, पण जे पहिला वाला दाखवलंय सरळ पायावरती ते खूप इफेक्टिव्ह आहे. ओके, आता ज्यांना जमतो त्यांनीच करायचंय, राईट? व्हेरी गुड, खूप छान. तर या एक्सरसाइजने आपण काय करतोय, आपला जो कोर आहे त्याला आपण स्ट्रॉंग करतोय, राईट? कोरला स्ट्रॉंग केल्याने काय होणार आहे, कुठेही समजा तुम्ही घसरलात तर तुम्ही लगेच पडणार नाही, कारण का तुमचा कोर हे स्ट्रॉंग आहे. त्यामुळे तुम्ही लगेच बॅलन्स करू शकता. आणि जर समजा एक कुठली तर ओझी वस्तू असली, त्याचं ओझं जास्त असलं, त्याला तुम्ही उचलत आहात, तर ते कोर स्ट्रेंथमुळे काय होत आहे, तुम्ही इझिली उचलू शकणार आहे. ओके, तिकडे तुम्हाला हेल्प करणार आहे. आणि तुम्ही जितकं जास्त वेळ हे प्लॅंक होल्ड करणार, न खाली पाय टेकता, म्हणजे समजा तुम्ही जेव्हा 90 सेकंड्स किंवा 100 सेकंडच्या वरती कोर स्ट्रेंथ एवढं तुम्ही होल्ड करू शकला, किंवा 1 मिनिटाच्या वरती होल्ड करू शकला, तर समजून घ्या की तुमची कोर स्ट्रेंथ हे जास्त आहे किंवा वाढत आहे, राईट? तर हे वाढत जाते, राईट? व्हेरी गुड. सगळ्यांनी करायचं आहे, खूप छान. होल्ड करून ठेवायचं आहे. व्हेरी गुड. बॉडीला एकदम सरळ ठेवायचं आहे. प्रयत्न करायचा आहे होल्ड करण्याचा, राईट? स्टार्टिंगला खूप डिफिकल्ट वाटेल. ओके, पण करायचं आहे. व्हेरी गुड. चला, लास्ट 20 सेकंड्स. खूप छान. प्रयत्न करा. पाठ सरळ, कदम सर, पाठ सरळ. व्हेरी गुड. पोट टेकला नाही पाहिजे जमिनीला, राईट? हे लक्षात ठेवा. व्हेरी गुड, खूप छान. चला, लास्ट 10 सेकंड्स. हे एक्सरसाइज करताना जर समजा पोटावरती ताण आला तर समजून घ्या की प्रॉपर फॉर्म मध्ये होत आहे, राईट? लास्ट 5 सेकंड्स. 1, 2, 3, 4, 5. ओके, व्हेरी गुड, खूप छान. चला, लगेच फास्ट थांबायचंय सगळ्यांनी. व्हेरी गुड. श्वास घ्यायचे सोडायचे, श्वास घ्यायचे सोडायचे. ज्यांना थोडं पाणी प्यायचं ते पिऊ शकतात, राईट? वर्कआउट करून काय होतं की बॉडीमध्ये पाण्याचं प्रमाण कमी होतं, आणि त्यावेळी काय होतं, आपल्याला थोडं डिझिनेस वाटणं, अस्वस्थ वाटणं. ओके, असं जाणवतं. थोडंसं पाणी प्यायचं तर पिऊ शकता, राईट? व्हेरी गुड. आणि कधी लक्षात ठेवायचंय, आपलं वेट कितीही असो, अबो 80, अबो 85 कितीही असो, राईट? तर ते कमी होणार आहे. कधी कमी होणार आहे, जेव्हा आपण डिसिप्लिन फॉलो करणार आहोत, राईट? तुम्हाला काही करायची गोष्ट नाही, फक्त तुम्हाला रुटीन जे आहे ते फॉलो करायचं आहे विथ प्रॉपर डाईट, आणि 100% द्यायचं स्वतःला. फक्त इतकंच डिसाईड करायचं आहे की अगोदर तुम्ही जसे होता त्याच्यापेक्षा तुम्हाला बेटर करायचंय, राईट? करत राहायचं आहे प्रोसेस. ओके, काल एकटे मॅम होते, त्यांनी पण त्यांचा हे पाठवला होता फोटो, राईट? श्वेता कोचे मॅम म्हणून त्यांचं नाव आहे, राईट? खूप छान ट्रान्सफॉर्मेशन होता, राईट? अगोदर आणि नंतर मध्ये फॅट मध्ये खूप फरक पडला होता, आणि पोट तर खूपच आत गेला होता, राईट? अगोदर बघितल्यावर म्हणजे त्यांना क्लास जॉईन करता येत नव्हतं, पण ते रेग्युलर रेकॉर्डेड व्हिडिओज पाहून क्लास करतात, राईट? तर हे त्यांनी क्लास न जॉईन करता स्वतः 100% त्यांनी हे दिलं त्यांचं, ओके, एफर्ट्स. चला, सगळ्यांनी थांबायचंय लगेच.
ओके. आणि मी अगोदरच सांगितलेलं आहे, जेव्हा आपण फिटनेस स्टार्ट करतो राईट, एकाला बघून आपल्याला स्टार्ट नाही करायचंय, स्वतःला स्वतःची आपल्याला इम्प्रुव्हमेंट्स करायचंय राईट. खूप छान. चला तर दुसरा सेट आपण स्टार्ट करतोय. श्वास घ्यायचे सोडायचे, श्वास घ्यायचे सोडायचे. व्हेरी गुड. चला तर नेक्स्ट सेट आहे आपला. ओके, फीट टचेस. ओके, अगोदर फर्स्ट सेट आपल्याला पण फर्स्ट सेट पासून स्टार्ट करतो राईट. क्रॉस फीट टचेस. चला स्टार्ट करा. 1 2 3 4. साइड वॉक. 1 2 3 4. अगेन साइड वॉक. 1 2 3 4. साइड वॉक. 1 2 3 4. साइड वॉक. 1 2 3 4. चला स्टार्ट करा सगळ्यांनी. व्हेरी व्हेरी गुड. खूप छान. सगळ्यांनी करायचं आहे. खूप छान. व्हेरी गुड. खूप छान. सगळ्यांना करायचं आहे. व्हेरी गुड. बऱ्याच जणांना काय होतं, पाठ दुखते. ओके, असे कंप्लेंट्स असतात. ओके, तर हे एक्सरसाइज केल्यामुळे काय होणार आहे की तुमचे पाठ वगैरे जे दुखायचं होतं ते दुखणार नाही. का? कारण आपण यामध्ये लोअर बॅकला पण ट्रेन करतो. ओके, त्याला स्ट्रेंथ करतो. ओके, स्ट्रेंथनिंग करतो. मल्टिपल वेळा आपण करतो तेच ऍक्टिव्हिटी. मग याने काय होतं, तुमच्या लोअर बॅकची जी स्ट्रेंथ आहे ते वाढणार आहे. पण इतकंच की लक्षात काय ठेवायचं आहे की तुम्ही सरळ खाली गेले पाहिजे या प्रकारे. ओके, सरळ बघू शकता, जे मी बॅकची मुवमेंट आहे असं सरळ खाली गेलं पाहिजे. खूप जण काय करतात, या प्रकारे जातात खाली राईट, अशी बाक करतात राईट. तर या प्रकारे न करता सरळ खाली जायचं. ओके, सरळ या प्रकारे. ओके, सरळ स्ट्रेट. ओके, सरळ. ओके, तर याने काय होणार आहे, तुमच्या बॅकची जी स्ट्रेंथ आहे ते स्ट्रेंथ वाढणार आहे. ओके, लक्षात ठेवा. चला कंटिन्युअस करायचं आहे. खूप छान. लास्ट 20 सेकंड्स. कम ऑन, गो फॉर इट. खूप छान. लास्ट 15 seconds. Come on. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. ओके, व्हेरी गुड. चला तर नेक्स्ट सेट लगेच आपल्याला स्टार्ट करायचं आहे. ते आहे सिंगल फीट टचेस करायचे दोन्ही हाताने. ओके, 1 2 3 4 5 6 7 8. चला स्टार्ट करा. व्हेरी गुड. खूप छान. सगळ्यांना करायचं आहे. व्हेरी व्हेरी गुड. कमॉन, फास्ट न थांबता. आता आपण जे काही एक्सरसाइज घेतोय राईट, आपण कुठेही तुम्हाला थांबायला सांगितलेलं नाहीये. ओके, कंटिन्यूस करायला सांगितलं. जेव्हा आपला 7 एक्सरसाइजेसचा 8 एक्सरसाइजचा सेट संपतो त्याच्यानंतर थांबायला सांगितलं जातं तुम्हाला राईट. तर आता आपला दुसरा सेट चालू आहे. मग दुसऱ्या सेटमध्ये जे काही 7 8 व्हेरिएशन्स असतात ते करताना थांबायचे नाही बिलकुल राईट. व्हेरी गुड. खूप छान. सगळ्यांना करायचं आहे. व्हेरी व्हेरी गुड. चला, व्हेरी गुड. करत राहायचं आहे. सगळ्यांनी करत राहायचंय. खूप छान. लास्ट 30 सेकंड्स. कमॉन, व्हेरी गुड. 1 2 3 4 5. चला लास्ट 20 सेकंड्स. 1 2 3 4 5 7
8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. ओके. आता आपला क्लास थोड्या वेळाने लगेच ऑफ होईल. परत जॉईन करायचंय. जर समजा कनेक्ट होता नाही आलं तर मोबाईल रिस्टार्ट करायचंय, परत जॉईन करायचं, राईट? जोपर्यंत क्लास चालू आहे तोपर्यंत एक्सरसाइज परफॉर्म करत राहा. चला. 1, साइड बेंड. 2. आता बघू शकता मी कसं पोस्चर घेतलेलं आहे साइड बेंचचं. हे नॉर्मल पोस्चर होतं. थोडंसं शोल्डर विथनं थोडंसं बाहेर पाय ठेवलेले आहेत. ओके. पाय ठेवल्यानंतर नीजला काय केले आहे, गुडघ्याला स्लाइटली बेंड केलेलं आहे, राईट? असं बेंड केलेलं आहे थोडंसं. पाठ सरळ ठेवले, डोळ्याच्या बाजूला टेम्पर बोन पाशी हँड्स ठेवले, एल्बो एका डायरेक्शन मध्ये आहे स्ट्रेट, आणि साइड बेंड केलंय, राईट? लोअर बॉडीला डिस्टर्ब न करता अप्पर बॉडीला बेंड केले, राईट? 3, 4, 5, 6, 7, 8. ओके. तर चला स्टार्ट करा ही ऍक्टिव्हिटी. व्हेरी गुड. खूप छान. प्रॉपर फॉर्म मध्ये प्रयत्न करायचा. ओके. कुठलीही कधीही तुम्ही जेही एक्सरसाइज करता, राईट? फॉर्म बघायचा आहे. जितकं इम्प्रुव्हमेंट होत आहे तितकं इम्प्रुव्हमेंट करायचं आहे फॉर्म मध्ये, राईट? खूप छान. बऱ्याच वेळा काय होतं, बाहेर आपण एक्सरसाइज करतो, कुठेही एक्सरसाइज करतो, राईट? आपण खूप चुका करत असतो. व्हेरी गुड. सगळ्यांनी करायचं आहे साइड बेंड ऍक्टिव्हिटी, राईट? ओके. साइड बेंड करत राहायचं आहे सगळ्यांना. खूप छान. सगळ्यांना करत राहायचं. व्हेरी गुड. खूप छान. व्हेरी गुड. लास्ट 30 सेकंड्स. खूप छान. व्हेरी व्हेरी गुड. लास्ट 20 सेकंड्स. लास्ट 10 सेकंड्स. व्हेरी गुड. चला लास्ट 5 सेकंड्स. खूप छान. व्हेरी गुड. चला तर नेक्स्ट सेट आहे आपला, तो आहे जम्प, फीट टचेस आणि क्लॅप करायचे, राईट? तर चला सरळ थांबायचं आहे या प्रकारे, राईट? जम्प केलं पण फीट टचेस आणि बिलोनी क्लॅप करायचे. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. चला स्टार्ट करा. व्हेरी गुड. खूप छान. सगळ्यांना करायचं आहे. खूप छान. चला करायला लागा. व्हेरी गुड. ज्यांना नी पेन इंजरी आहे त्यांनी विदाउट जम्प करायचं, राईट? आणि ज्यांचं खूप वेट जास्त आहे, राईट? व्हेरी गुड. करत राहायचंय. व्हेरी गुड. खूप छान. खूप छान. सगळ्यांना करायचं आहे प्रॉपर फॉर्म मध्ये. व्हेरी गुड. खूप छान. चला लास्ट 20 सेकंड्स. व्हेरी गुड.
1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 17, 18, 19, 20. ओके, व्हेरी गुड. खूप छान. चला, नेक्स्ट मोमेंट आहे माउंटन क्लाइम्बिंग, राईट? जमिनीवरती पोझिशन घ्यायचं आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 8. चला, व्हेरी गुड. ज्यांना हे जमत नाही त्यांनी स्टँडिंग मोमेंट मध्ये या प्रकारे हाय नीज करायचे, राईट? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. ओके, व्हेरी गुड. खूप छान. चला, सगळ्यांनी करायचं आहे. व्हेरी व्हेरी गुड. कम ऑन, प्रयत्न करा. खूप छान. व्हेरी व्हेरी गुड. खूप छान. व्हेरी गुड. लास्ट 10 सेकंड. चला, नेक्स्ट मोमेंट आहे पुशअप्स करायचे आहेत, राईट? चला, सगळ्यांनी पुशअप्स करायचे आहे. व्हेरी गुड. जमिनीवरती पोझिशन घ्या. हातामध्ये डिस्टन्स ठेवायचं आहे. पायामध्ये वाढवायचं आहे. ओके, अगेन माझं म्हणणं काय होतं की खूप जण काय करतात पुशअप्स करताना या प्रकारे करतात, राईट? बघू शकता बॉडी मागे आहे, पूर्ण ताण शोल्डर वरती येतो, राईट? मग या प्रकारे थोडंसं आपल्याला पुढे घेऊन जायचंय. आता मी अगोदर पोझिशन अशी होती तर मी बॉडीला अजून थोडंसं पुढे घेऊन गेलं, राईट? या प्रकारे, राईट? ही पहिली पोझिशन आहे. सेकंड पोझिशन, नीज मागे, फीट वरती. चला, स्टार्ट करा सगळ्यांनी. व्हेरी गुड. खूप छान. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25. व्हेरी गुड. खूप छान. चला, तर आपला फायनल सेट आहे तो आहे प्लँक. ओके, प्लँक करायचं आहे. अगेन, ज्यांना जमतं रेग्युलर प्लँक त्यांनी रेग्युलर प्लँक करायचं आहे. या प्रकारे एल्बो खाली ठेवून. ओके, या प्रकारे. ज्यांना हे जमत नाही सरळ
आणि फीट असे वरती उचलून बॉडी सरळ ठेवायचंय, पोट टेकवायचं नाही जमिनीला. चला व्हेरी गुड, सगळ्यांनी करायचं आहे, खूप छान. खूप छान, होल्ड करून ठेवायचं आहे. चला हेमंत सर करा लवकर, थांबायचं नाही बिलकुल. ज्यावेळी आपण थांबायचा प्रयत्न करतो तर समजून घ्या की आपल्याला आळस चढतो, राईट. आळस बिलकुल चढू द्यायचं नाही, राईट. व्हेरी गुड. करत राहायचंय, व्हेरी गुड. खूप छान. चला व्हेरी गुड, खूप छान. बसायचं आहे, व्हेरी गुड. आता काय आपण छोटीशी चांगली ऍक्टिव्हिटी घेणार आहोत, राईट. ओके, सगळ्यांनी काळजीपूर्वक ऐकायची आहे आणि रिस्पॉन्स करायचं. ओके ओके. तर सगळ्यांनी बसायचं आहे अगोदर, राईट. बसून घ्यायचं आहे. ओके, व्हेरी गुड. चला, तर सगळ्यांना काय करायचं आहे, कुठले तरी तुमचे 2 किंवा 3 पॉझिटिव्ह हॅबिट सांगायचे आहेत, राईट, की ज्याच्याने तुम्हाला खूप हेल्प झाले, राईट. पॉझिटिव्ह हॅबिट्स 2 किंवा 3. ओके, तर चला मी नाव घेईन, त्यांनी लगेच सांगायचं आहे, राईट. चला वर्षा मॅम सांगा लवकर. ओके, सांगायचं आहे. हे यामुळे काय होणार आहे, इतरांना फायदा होणार आहे आणि तुम्हाला सुद्धा कळणार आहे की बाबा काय पॉझिटिव्ह हॅबिट्स आहे, राईट. जास्त विचार करायची गरज नाही पडणार नंतर, राईट. येस बोला, 2 पॉझिटिव्ह हॅबिट्स. पॉझिटिव्ह म्हणजे म्हणजेच आपण सकाळी छंद लवकर म्हणतोय, उठणं. राईट. आपले छंद, राईट. व्हेरी गुड. ते मला गाण्याचा सिंगिंग येस, अजून. आणि माझं वर्क जे ते येस, जॉब. अजून नियमित व्यायाम करणे, राईट. आता हे एक सवय लागली आहे तुम्हाला. ओके, खूप छान. चला, तर नेक्स्ट आहे शुभांगी गोपाळे मॅम. चला लवकर, फास्ट, लगेच रिस्पॉन्ड करायचं, राईट. विचार करायची गरज नाहीये जास्त. ओके, खूप छान. आपण सिरियल वाईज सांगतो, राईट. येस, बोला लवकर. सकाळी लवकर उठायचं, नियमित व्यायाम करायचा, हेल्दी खायचं. येस, अजून. व्हेरी गुड. खूप छान. स्वतःला वेळ द्यायचा 1 तास, राईट. हो. व्हेरी गुड. चला नेक्स्ट आहे संध्या मॅम. चला लवकर, फास्ट, चला लवकर. व्हेरी गुड.
यस शिंदे मॅम चला लवकर फास्ट. येस येस तुम्हीच. माईक ऑफ आहे बघा, माईक ऑन करा. व्हेरी गुड. हॅलो. हा बोला मॅम. हा सकाळी लवकर उठायची सवय लागली ना. व्हेरी गुड. अजून आणि म्हणजे स्वतःला असं नाही का 1 तास देता येतो पहिलं जसं देता येत नव्हता येस व्हेरी गुड. खूप छान. स्वतःसाठी. आणि नियमित व्यायाम करताय रोज राईट. हो व्हेरी गुड. खूप छान. चला हम्म. थँक्यू. नेक्स्ट राजगुरू मॅम चला लवकर फास्ट. लगेच क्विकली रिस्पॉन्स द्यायचे राईट. हॅलो सर. येस मॅम बोला. सगळ्यांना बोलायचं राईट. व्हेरी गुड. तर सकाळी उठायची, रोज एक्सरसाइज करायची आणि म्हणजे जेव्हा वेळ मिळेल तेव्हा पण मी डान्सच्या ह्याच्यामध्ये करते एक्सरसाइज. प्रयत्न करते व्हेरी वेळ गुड. मिळेल खूप तेव्हा. छान. बाळाला खेळवताना म्हणजे मी त्याला खेळवत असते तेव्हा डान्स करून एक्सरसाइज करते. व्हेरी गुड. खूप छान. ओके स्वतःला वेळ देता राईट. व्हेरी गुड. थँक्यू. वेळ देते. चला नेक्स्ट वेळ राधा जाधव मॅम चला लवकर फास्ट. हॅलो. येस मॅम बोला. हॅलो सर. सर सकाळी मी क्लासच्या अगोदर वॉकला जाते तेव्हा हा फील की तो वेळ आहे तो मी स्वतःसाठी काढते आणि तेव्हा माझी मला ओळख होते असं वाटते. प्रत्येक दिवशी म्हणजे नवीन नवीन विचार छान येतात पण आणि मला असं वाटतं की तो माझा वेळ मी माझ्यासाठीच काढते स्वतःसाठी. तर तेव्हा खूप छान वाटतं सर. स्वतःला वेळ व्हेरी स्वतःला गुड. वेळ दिला खूप म्हणून छान. नाही पण मी माझा टाइम माझ्यासोबत स्पेंड करते. व्हेरी गुड. खूप छान. ओके तर या प्रकारे तुम्हाला स्वतःचं शब्दामध्ये इम्प्रूव्ह सांगायचंय राईट. स्वतःच्या शब्दामध्ये राईट की तुम्ही कसं करताय काय करताय राईट. व्हेरी गुड. खूप छान. थँक्यू. चला नेक्स्ट मॅम. सर मी ऑफ करू का? मला टिफिन करायचा आहे मुलाचा. ओके मॅम चालेल. नो इश्यू. तुम्ही सांगाल. चला नो इश्यू. चला पूर्वा मॅम लवकर फास्ट. सकाळी उठायची सवय झाली सर आणि नियमित स्वतःसाठी 1 तास रोज द्यायचं व्यायामाला. येस दिवसभर फ्रेश वाटतं त्याच्याने. व्हेरी गुड. खूप छान. आणि मी स्टार्टिंगला सांगितलं होतं की पार्टिसिपेशन खूप महत्वाचं आहे राईट. तर पूर्वा मॅमनी काय केलं तुम्ही बघू शकता. सगळ्यात अगोदर जेव्हा क्लास स्टार्ट होतो तर पूर्वा मॅमचाच मेसेज असतो गुड मॉर्निंग म्हणून ग्रीटिंग्स राईट. अभिवादन राईट. तर हे का असतं एक प्रकारे कॉन्फिडन्स आत्मविश्वास असतो राईट. नियमित व्यायामाचा. ओके खूप छान. ही एक क्वालिटी तुमच्यामध्ये आहे. ओके व्हेरी गुड. खूप छान. थँक्यू चला युगल मॅडम नेक्स्ट. येस युगल मॅडम. तर डेली डाएट करायची हॅबिट होऊन गेलेली आहे आता आणि एक्सरसाइज करायची. राईट आणि ट्रान्सफॉर्मेशन करायची राईट. ट्रान्सफॉर्मेशन. ओके जवळपास मॅडमचा 15 किलो आणि वजन कमी झालेलं आहे आतापर्यंत राईट. युगल मॅमचा खूप छान असा परफॉर्मन्स आहे. ओके अजून ते रिड्यूस करतायत. व्हेरी गुड. खूप छान. चला नेक्स्ट हेमंत सर चला लवकर फास्ट. लगेच सांगायचं जे तुम्हाला वाटतंय. कसं सांगणार तुम्ही स्वतःच्या शब्दामध्ये की अगोदर मला हे छंद होतं आफ्टर वर्कआउट मला हे छंद आहे किंवा कसंही सांगू शकता. वर्कआउट रिलेटेड किंवा स्वतःच्या रिलेटेड छंद काय आहे ते सांगू शकता. ओके व्हेरी गुड. ओके वॉइस येत नाहीये तेवढं. येस बोला. विदाउट माइक बोला चालेल. वॉइस येत नाहीये. हॅलो येस सर आवाज बोला. येतोय सर. हा वर्कआउट करणे पहिल्यापासूनच छंद होता. तो हम्म, पुढे चालू झाला पुन्हा गॅप पडलेला. हम्म,
आणि नियमित उठणे, लवकर उठणे हा आता सवय लागली. व्हेरी गुड, खूप छान. नियमित लवकर उठणे, वर्कआउट करणे, राईट, व्हेरी गुड. चला नेक्स्ट आहे तन्मय मॅम, चला लवकर बोला जे काही असेल. राईट, व्हेरी गुड. सर नेहमी स्ट्रेसमध्ये काम करत असल्यामुळे त्यासाठी वेळ नाही देता आला, पण आज माझा पहिलाच दिवस आहे, पण आतापासून मी रेग्युलर वर्कआउट करेन, म्हणजे मी स्वतःमध्ये इम्प्रुव्हमेंट करेन स्वतःसाठी आता. येस, 100%. युगल मॅमनी जसं केलं तुम्ही तसं करू शकता. राईट, जर तुम्ही रेग्युलरली स्वतःने 100% दिलात तर 101% वेटही कमी होणार आहे. ओके, खूप छान. चला नेक्स्ट आहे कदम सर, चला लवकर फास्ट. माझं सर सकाळी लवकर उठायची तर पहिली सवय होतीच. तरी आता एक्सरसाइज करायची 6 ला 5 मिनिटं कमी असतानाच मी हजर राहत असतो मोबाईल घेऊन. बाबा 5 मिनिटं कमी आहेत, आपल्याला जॉईन व्हायचं आहे कसल्याही परिस्थिती, रोजच्या रोज न व्हेरी चुकता. गुड, आणि खूप दुसरी छान. गोष्ट, एक बाहेरचं खायचं काय बंद टोटल केलेलं मी. जी काय बाहेर खात होतो, जी काय पैसे बाहेर करत होतो त्या ठिकाणी मी चांगलं ड्राय फ्रुट्स खातोय. त्याच्यामध्ये खजूर म्हणा, तुमचं बदामचं घी असले वगैरे तसल्या चीजा खायचं चालू केले, ऍपल वगैरे. जे बाहेर जंक फूड मध्ये जे पैसे खर्च करत होतो तेवढेच पैसे मी इकडे खर्च करून फिटनेस ठीक व्यवस्थित करतो त्याच्यावर. व्हेरी गुड, खूप छान. एक हेल्दी रुटीन फॉलो करता. राईट, चला नेक्स्ट आहे साबळे सर, चला लवकर फास्ट. पहिली गोष्ट मला डाएटची सवय लागली चांगली. व्हेरी गुड, खूप छान. येस, अजून? व्यायामाची इतकी सवय झाली की मला व्यायाम न केला तर करमतच नाही दिवसभर. ओके, व्हेरी गुड, खूप छान. सरांची सुट्टी कधी नसते. राईट, खूप कमी असते. ओके, हे खूप पॉझिटिव्ह आणि चांगली गोष्ट आहे. कदम सर आणि साबळे सर नियमित राहतात. राईट, स्वतःहून. ओके, व्हेरी गुड, खूप छान. चला नेक्स्ट शीतल मॅम, चला लवकर. मला लवकर उठायची सवय लागली, त्यात हेल्दी डाएट, रात्री लवकर झोपणे, दिवसभर ऍक्टिव्ह राहणे, अशा बऱ्याच सवयी चांगल्या लागल्या. व्हेरी आता गुड, दिवसभर आळस असायचा, दुपारी खूप छान. झोपायला वाटायचं, बराच फरक. मेसेज तुमच्या सगळ्यांना असेल, सकाळी लवकर उठण्यापेक्षा रात्री लवकर झोपणं खूप महत्वाचं आहे. लवकर राईट, झोपायची सवय लागली. तुम्ही रात्री 1-2 वाजता झोपत असाल आणि सकाळी 4-5 ला उठत असाल तर उपयोग नाहीये. राईट, रात्री आळस लवकर येतो, झोपलात, झोप पुरेशी होत झोप नाही. घेतलात तरच उपयोग आहे सकाळी उठायचं. राईट, व्हेरी गुड, खूप छान. थँक्यू. लिव्ह करू शकते का सर? ओके मॅम, चालेल, नो इश्यू. चला नेक्स्ट प्राची मिस्त्री मॅम, चला लवकर. सर सकाळी लवकर उठायची आणि रात्री लवकर झोपायची सवय लागली, आणि दुपारी खूप आळस यायचा सर, मी झोपायची दुपारी, पण ती सवय मोडली माझी आता. ठीक आहे, व्हेरी दुपारी गुड, जर खूप झोप येत छान. असेल तर मी काहीतरी आळस कामात हे दूर करते, झाला. पण राईट, झोपत व्हेरी गुड, नाही. हो. खूप छान. चला नेक्स्ट वाडेकर मॅम, चला लवकर. तर येस, व्हेरी गुड, अजून? खूप चिडचिड व्हायची. व्हेरी गुड, तुम्हाला एकच मेसेज आहे. राईट, रेग्युलर राहायचं आहे. ओके, आणि व्यवस्थित करायचं आहे. खूप छान. ओके, करताय रेग्युलरली, अजून प्रयत्न करा. ओके, खूप छान. आवाज येतोय सर माझा? येतोय येतोय हॅलो, येतोय आवाज येतोय येतोय? येतोय आवाज येतोय माझा? येस, येतोय. कोण बोलताय? हॅलो. ते चिडचिड कमी झाली म्हटलं माझी. खूप चिडचिड व्हायची माझी सारखी, आणि बॉडी पण खूप हलकी झाली आहे, म्हणजे असं पटपट असं काम उरकत आहेत माझी. व्हेरी गुड, अजून प्रयत्न रेग्युलर तर करायचा आहे. नाहीये मी, खूप छान, कारण माझं कसं हो. व्हेरी गुड, अजून प्रयत्न करायचा आहे. ओके, अजून रेग्युलर राहायचं आहे. ओके, आणि होईल नक्की. येस, साबळे सर, काय मेसेज होता का? मॅडमचा आवाज येत नव्हता आम्हाला. येस येस, व्हेरी गुड, नो इश्यू. थोडासा लॅग झाला होता. येस मॅम, बोला, जाधव मॅम.
हॅलो सर, तुम्ही एक मागे एक ऍक्टिव्हिटी दिली होती की अनोळखी व्यक्तीला तुम्ही विचारायचं की फिटनेस बद्दल तुम्हाला काय वाटतं, हम्म किंवा फिटनेस मध्ये राहायला पाहिजे होतं अगोदर, असं एजड व्यक्तीला विचारा असं तुम्ही सांगितलेलं. हम्म हम्म पण ते सडन झालं एका दिवशी माझ्या बरोबर. मी वॉकला गेले, जवळच गार्डन आहे, मग तिथं गेल्यानंतर साईडला स्कूल आहे एक, मग प्रे चालू होती, मग सगळे थांबले. मग माझ्यासमोर एक आजी होत्या, त्यांना आवाज आला नाही बहुतेक. मग त्या माझ्याकडे बघितले, अरे सगळे थांबलेत, मग ही पण थांबली. मग मी म्हणले थांबा, प्रार्थना चालू आहे. मग त्या त्या पण थांबल्या 5 मिनिट. मग झाले, ती प्रेयर झाली आणि त्यांनी माझ्याकडे बघून स्माइल दिली छान अशी. मग मी पण स्माइल केली. मग ते म्हणल्या की हा बघ ना, आपल्याला अगोदरचे दिवस कसे आठवतात आणि आपलं वय कसं सरत जातं ते आपल्याला समजत पण नाही. मग तेव्हा मी त्यांना सांगत होते की जो गेलेला काळ आहे तो जर आपण छान जगला तर आपल्याला गेलेल्या दिवसाचे रिग्रेट वाटत नाही, असं मी व्हेरी त्यांना गुड. सांगत होते. आणि हा त्यांनी म्हणलं बरोबर आहे तुझं, मग आता हे तुमचे दिवस आहेत, तुम्ही जगून घ्या, आमचं तर झालं, आता किती दिवस आहे, असं आणि बोलणं झालं थोडंफार. आणि त्या निघून गेल्या. आणि मग मी घरी येत होते, तर मला विचारायला की मी त्यांना सांगत आहे की जे दिवस आहे ते जगलं पाहिजे, म्हणजे मागच्या दिवसाचा रिग्रेट राहत नाही आपल्याला. पण मी स्वतः किती फॉलो करते त्या गोष्टी, म्हणजे आपण इतरांना सांगतो हे असं केलं पाहिजे असं, पण आपण स्वतः किती फॉलो करतो त्यावर पण आपण थोडं फोकस केलं पाहिजे, खूप असं छान. वाटतं सर मला. राईट, व्हेरी गुड. हा आणि आपण जेव्हा स्वतः फॉलो करतो हा 101%, हा आपण इतरांना सुद्धा सांगतो, त्यांना सुद्धा खूप हेल्प होते. राईट, व्हेरी गुड, खूप छान. हा आणि सगळ्यात महत्वाचं लक्षात काय ठेवायचं माहितीये का, आपण किती आपलं पार्टिसिपेशन ठेवतो. राईट, आपण 100% कधी पण लक्षात ठेवा, आपल्याला इतरांशी कम्युनिकेट करत राहावं लागतं. आणि जे एफर्ट्स आहेत, राईट, सगळ्यांना आपल्याला सांगावं लागतं. राईट, की बाबा तुम्ही चांगलं करा, मेसेज आपल्याला चांगलं द्यायचं. राईट, मग जेणेकरून काय होईल. अजून एक सर, येस, बोला. अजून एक सांगू सर छोटस. सांगा सांगा. सर मी जेव्हा स्कूल लाईफ मध्ये 10th ला होते तेव्हा फिजिकल ऍक्टिव्हिटी सुरुवातीला म्हणजे नवीन चालू झाली ती, सगळ्या स्टुडंटचं वेट हाईट फिजिकल ऍक्टिव्हिटी वगैरे घ्यायची, तेव्हा सुरुवात झालेली. मग तेव्हा क्लासमध्ये सगळ्यांचं घेतलं ते आम्ही तेव्हा सगळ्यात जास्त वेट माझं होतं. आणि तेव्हा मला समजलं होतं की अरे मी फॅट कॅटेगरी मध्ये मोडते, तोपर्यंत मला माहिती नव्हतं की अरे मी जाड आहे. हम्म. मग तेव्हापासून मला असं होतं की नाही, मला वजन कमी करायचंय. मग मी तेव्हापासून हे नाही खायचं ते नाही खायचं. मग घरी किंवा कोणी मला असं अरे एवढं खा, काही नाही होत एवढ्याने. तेव्हापासूनच आहे सर, त्यामुळे माझं वजन मी पुढे जाऊ दिलं नाही. आणि जे होतं ते पण आता तुमच्यामुळे कमी झाले. खूप प्रयत्न केला होता मी खूप वेळेस. व्हेरी गुड, खूप छान. हा सर. ओके, व्हेरी गुड. तर लक्षात ठेवायचं आहे, जेव्हा आपण स्वतःचं पार्टिसिपेशन दाखवतो, राईट, तर आपल्याला ऍक्टिव्ह राहणं खूप गरजेचं आहे, स्वतःला वेळ देणं खूप गरजेचं आहे. थोडं थोडं वेळ देत आपण ते अचीव्ह करू शकतो. राईट, आणि खूप छान. बऱ्याच जणांनी खूप छान रिझल्ट असा दिला आहे. आणि बऱ्याच जणांनी खूप चांगले रेफर पण केलेले आहेत. ओके, क्लास रेफर केले आहेत एकमेकांना. राईट, बऱ्याच जणांनी खूप छान. आणि तुम्हाला असंच फ्री फिट आणि फाईन रेग्युलर राहायचं आहे. ओके, थोडासा वेळ काढायचा आहे. या प्रकारे तुम्ही रेग्युलर करू शकता. राईट, खूप छान. तर चला आपण स्विचिंग स्टार्ट करूयात. चला, 1 2. आणि जे आपलं रेकॉर्डेड व्हिडिओज आजचा बघून वर्कआउट करतील, राईट, त्यांना सुद्धा 2 ते 3 पॉझिटिव्ह थिंग्स किंवा हॅबिट्स सांगावं लागतील. राईट, जर आज इव्हनिंग मध्ये जे वर्कआउट करत असतील तर आताच सांगतोय. राईट, चला, लेफ्ट साइड बँड, राइट साइड बेंड, लेफ्ट साइड नेक स्ट्रेच, right side neck stretch, scapula stretch, right left side,
Scapula stretch right side. Supine stretch left hand. Prone stretch left hand. Supine stretch right hand. Prone stretch right hand. चला quadricep stretch left leg. Quadricep stretch right leg. खूप छान. तर चला तुमच्या सगळ्यांचा आजचा दिवस सुखाचा आनंदाचा जाओ. ओके, रेग्युलर जॉईन राहायचं आहे, कंटिन्यू करायचं आहे. चला, गुड डे, टेक केअर, बाय बाय.